नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आपण जर या चॅनलवर प्रथमच असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। देश स्वतंत्र झाला तेव्हा दीनानाथ माई मंगेशकरांची तिसरी कन्या आशा फक्त 14 वर्षांची होती। आजच्या भाषेत पौगंडावस्थेत। तोपर्यंत तिच्या डोळ्यादेखत नूरजहाँ जबा हई मुहब्बत म्हणू लागल्या होत्या। शमशाद बेगम या मेरे पिया रंगून गेल्याने त्याच्या टेलिफोनची वाट पाहत होत्या आणि सैगल यांचा सभ्य सानुनासिकतेतील बाबुल मोरा नैहर छूट ही जाय जगण्यातील विषाद व्यक्त होत होता। आशाची मोठी बहीण लता गायला लागली होती। आशाबाई आणि तिच्या 4 वर्षांचे अंतर। त्यांचे वडील दीनानाथ यांचे निधन झाले तेव्हा लता अवघ्या 13 वर्षांची होती आणि आशा तर 9। दीनानाथांच्या नाट्यकंपनीशी निकटचे मास्टर विनायक यांनी मग या कुटुंबाची साथ केली आणि हे सर्वजण जगण्यासाठी मुंबईला आले। जगण्याच्या संघर्षात कुटुंबाला 4 घास मिळावेत म्हणून आशाबाईंनाही मोठ्या बहिणीप्रमाणे जे जमत होते ते करण्याखेरीज पर्याय नव्हता। आज गाणे हे अनेकांसाठी करिअर असले तरी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मंगेशकर कुटुंबासाठी त्यावेळी ती रोजीरोटी होती। त्यामुळेच जेमतेम 10 वर्षांच्या असतील नसतील आशाताईंचे पहिले गाणे प्रकाशित झाले होते। मोठी बहीण आधीच गाऊ लागली होती, पण तिचे नाव झाले गायिका म्हणून ओळख निर्माण व्हायला 1949 साल उजाडले। स्वातंत्र्यानंतरच्या 2 वर्षांत लताबाईंचे आयेगा आने वाला घराघरात गेले आणि मंगेशकर कुटुंबियांच्या अंगणातल्या स्वरवेलींना बहर आणि बहार येऊ लागली। आज 2026 साली कर्तृत्वाचा वेलू गगनावरी गेलेला असताना यातील दुसरी वेल पुन्हा कधीही वाढण्यासाठी उन्मळून पडली। आशाबाई गेल्या। थोरल्या लताबाईंच्या अत्यंत समृद्ध स्वर रसायनास एखाद्या अत्यंत उंची डोळे कान दिपवणाऱ्या तेजस्वी कणसुराची जोड म्हणजे आशाबाईंचा आवाज। लताबाईंच्या आवाजातील अधिकारी थोरलेपण जुगारून बंडखोरीच्या उत्फुल्लतेची साथ आशाबाईंच्या गाण्यास लाभली। लताबाईंची सांगीतिक थोरवी रसिकांस 4 हात दूर ठेवी। आशाताई स्वत मधील त्या थोरवीचा बुरखा दूर करून स्वतः रसिकांपर्यंत जात, त्यांना जवळ घेत। लताबाईंचा स्वर अमर्त्य आणि अमर, आशाबाईंचा स्वरही अमर्त्य आणि अमर। तरीही या दोघींच्या गाण्यात फरक होता। तो असा की आपले स्वर्गीय गाणे सादर करून लताबाई पुन्हा आपल्या यक्ष गंधर्वांच्या सहवासात परत जात आणि आशाबाई आपले स्वर्गीय गाणे सादर करून मर्त्य मानवांच्या कळपात सहज विहरत। कळू लागेपर्यंत मोठ्या बहिणीचा मोठेपणा अनुभवला असल्यामुळे असेल कदाचित, पण आशाबाईंनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आपले गाणे अस्तित्व अधिक शारीर ठेवले। लताबाईंचे अवचिता परिमळू किंवा विश्वाचे आर्त मानवी अस्तित्वास शून्याकडे नेते तर आशाबाई आपल्या कांडावो विठ्ठलू कर्नाटकूने त्या अस्तित्वास अर्थ देतात। वास्तविक लताबाईंचे मालवून टाक दीप हे आशाबाईंच्या तरुण आहे रात्रच्या जातकुळीतले। पण दोन्हींचा होणारा परिणाम एकदम भिन्न। या अशा 2 वेगवेगळ्या परिणामांची अनुभूती हे या दोघींचे मोठेपण। या दोघीही जोपर्यंत गात होत्या तोपर्यंत त्यांनी आपले शिखरस्थान कधीही सोडले नाही। या भगिनींस ते शक्य झाले कारण त्यांची संगीतकला आणि तिचे अमरत्व एखाद्याच्या अभिनयास उतरती कळा लागू शकते, एखादा चित्रपट फसू शकतो, कविलेखकाची प्रतिभेची साथ सुटू शकते। पण संगीतकलेचे तसे नाही। आनंदी, दुःखी, उत्साही, उन्मादी आदी अशा कोणत्याही प्रसंगी मनुष्यास संगीताची साथ हवीहवीशीच असते। लता आशा यांनी ती त्यांच्या हयात भर दिली। या दोघी कधीही झाकोळल्या गेलेल्या लिजंड बनल्या त्या यामुळे। असे एकाच घरातील दोघींनी इतकी उंची एकाच काळी एकाच वेळी गाठणे हे कमालीचे दुर्मिळ। म्हणून लता आशा या अशा दुर्मिळ प्रजातीच्या ठरतात। एखाद्या भव्य कलाकृतीवर पडदा पडल्यानंतर प्रेक्षागृहातील रसिकांस एक प्रकारची शांतसुन्नता काही क्षण स्तब्ध करते।
आपण नक्की काय अनुभवले आणि तो अनुभव आता संपला हे कळण्यास काही पळांचा अवधी लागतो. आशाबाईंच्या जाण्याने आपण नक्की काय गमावले हे कळण्यासाठीही समाजास असाच काही काळ लागेल. लताबाईंच्या जाण्याने आलेले सुन्नपण दूर व्हायच्या आत आशाताई गेल्या, त्यामुळे येणारी स्वरशून्यता आणखी काही काळ तरी सहन करावी लागणार. अलीकडे जेमतेम एखाद्या आठवड्यांच्या प्रसिद्धीनंतर आज मी जो जी काही आहे अशी बिनडोक पोकळ भाषा करणाऱ्यांचा आणि ती ऐकणाऱ्यांचा सुळसुळाट कला विश्वास झाकोळून टाकत असताना या अर्धवटरावांस अविश्वसनीय वाटेल अशा एका प्रखर वास्तवाची आठवण करून द्यायलाच हवी. हे वास्तव आहे आशाबाईंच्या कार्यकालाचे. लता मंगेशकर नामक स्वरसूर्य तळपत असतानाही आशा भोसले यांची सांगीतिक कारकीर्द तब्बल 8 दशकांची आहे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्या गाऊ लागल्या आणि वयाच्या शतकापासून दशकभर दूर असतानाही त्या गात होत्या. आपली 90 त्यांनी दणक्यात गाऊन सादर केली. गाणे मनाला हलवते हे तर खरेच, पण त्या हलत्या मनाचा शरीरावरही परिणाम होत असतो आणि मनात उमटणाऱ्या स्वरलाटा शरीर संवेदनांवर आतून आघात करत असतात. असे झाले की नृत्य उमटते. आशाबाई वयाच्या 90तही स्वरांना असे आतून बाहेरून व्यक्त होऊ देत. वयामुळे येणारी ढुढाचार्यता त्यांना कधी स्पर्शच करू शकली नाही. त्यामुळे त्या कधी पंडिती वाटल्या नाहीत. हे पांडित्याचे ओझे थोरल्या बहिणीच्या खांद्यावर सुपूर्द केल्यामुळेही असेल, आशाबाई मनाने कायम तरुण राहिल्या. त्याचमुळे आजच्या उद्याच्या कलाकर्मींशी त्या स्वतःला सहज जोडून घेत. आपला संघर्षकाल, त्यातील धडपड, स्वतःला सिद्ध करण्यासाठीच्या घर्षणात शरीरभर आणि मनभर झालेल्या जखमा त्या कधीच विसरल्या नाहीत. पण त्यांचे मोठेपण असे की या अशा पूर्वसंघर्षामुळे स्वभावात येणारी कटुताही त्यांना कधी स्पर्श करू शकली नाही. ठीक आहे, होते असे, असे म्हणत त्या पुढे चालू लागत. याचमुळे वैयक्तिक आयुष्यात अनेक जन्मातही कोणाच्या वाट्यास येऊ नयेत अशी आणि इतकी दुःखे त्यांच्या वाट्यास आली. पण या कोणत्याही वेदनेची काळी सावली त्यांनी कधी आपल्या स्वरांवर आणि स्वभावावर पडू दिली नाही. सत्कालसापेक्ष तरुण राहण्याचा किंवा खरे तर दिसण्याचा त्यांचा अट्टहास कधी अनैसर्गिक, कृत्रिम वाटे हे खरे. पण वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अतिकडवट अनुभवांस गाडण्यासाठी त्यांना या अशा कृत्रिमतेचा आधार घ्यावा लागला असावा. आशाबाईंची आवर्जून नमूद करावी अशी बाब म्हणजे मराठी संगीतातील त्यांचा वाटा. लताबाईंनी आपल्या स्वरातिस्तत्वाने हिंदी चित्रपट संगीताचा सगळा अवकाश भरून टाकलेला असताना आशाबाईंनी त्यातही आपले आकाश शोधले, जोपासले. पण मराठी संगीताचा अधिक मोठा वाटा आशाबाईंनी उचलला. त्यांची भावगीते, चित्रपटगीते, दीनानाथांच्या स्मरणार्थ सादर केलेली झाले युवती मना, दिव्य स्वातंत्र्य रवी, रवी मी, परवशता पाश दैवे इत्यादी नाट्यगीते असोत किंवा फुल्ले रे क्षण माझे सारख्या कलाकृती, सुधीर मोघेंसारख्या शांताबाईंच्या उत्तराधिकाऱ्याचे फिरूनी नवे जन्मेन मी यांसारखे अजरामर आणि अभिजात्येकडे जाणारे गीत आशाबाईंच्या स्वरस्पर्शाने अमिट होऊन गेले. त्यातील आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी ही भावना तर आशाताईंचे जीवनतत्वच. ते आता कायमचे निमाले. कुसुमाग्रज म्हणून गेले त्याप्रमाणे चांचल्य विजेचे, दर्याचे गांभीर्य हे तर आशाताईंच्या गाण्यास लागू पडणारे वर्णन. ते गाणे आता संपले. आशाबाईंच्या स्मृतीस लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली.